निश्चितपणे तिकडे काय मार्ग निघतो का बघू, नाही तर मग मार्ग कसा काढायचा आम्हाला माहिती आहे. खरं तर मासे विक्रेत्यांना शेतकऱ्यांचा दर्जा देणाऱ्या मंत्र्यांना संबंधित तुम्ही भेटणार आहात का? त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? हे निश्चितपणे त्यांच्याही कानावर घालू वेळ पडली तर आधी महानगरपालिकेचं म्हणणं काय ते तर बघू. तुम्ही त्यांना नोटीस दिलेत की इथे लावू नका, पण त्यांना पर्याय जागा देणार आहात का? SRAवर जेव्हा तुम्ही डेव्हलप करता इथे तर तुम्ही मार्केटची जागा ठेवलेली आहे, मार्केटसाठी रिझॉर्ट जागा आहे, रिझॉर्ट प्लॉट आहे. मग तो रिझॉर्ट प्लॉट असताना त्याला तुम्ही तो पहिले बांधून का दिला, त्याच्या आधी सेलचा टॉवर कसा उभा राहिला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संपूर्ण मुंबईमध्ये खरं तर मासे विक्रेत्यांचे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध केल्या जात नाहीयेत, मात्र ती जागा बांधकामाच्या निमित्ताने घेतली जाते. जागा हडप केली जाते. प्लॅनमध्ये जागा आहे, नियमाप्रमाणे जागा देणं बंधनकारक आहे, असं असताना जागा दिली जात नाही. याचा जाब निश्चितपणे महानगरपालिकेला विचारू. एकीकडे आता पहिल्यांदा मच्छी मार्केटवर हे आलेलं, खरं तर 1950 मच्छी मार्केट आहे, बाजूला धोबीघाट आहे. धोबीघाट हा मुंबईचा इतिहास आहे. दुर्दैवाने इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त मत घ्यायला इथे येतात, त्याच्यानंतर बिचारांकडे बघत नाहीत, परदेशी मजा करत असतात. इथे बघायला वेळ नाही आहे इथल्या लोकप्रतिनिधींना. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धोबीघाट देखील बाजूला आहे. धोबीघाट म्हणजे मुंबईचा इतिहास आहे. तर या सगळ्या गोष्टी पुसण्याचा प्रयत्न कोण करतोय का? निश्चितपणे असं वाटतंय. आता हे पिरामल आहेत आणि कोण तो ओंकार आहे, हे सगळे लोक धनदांडगे लोक आमच्या इथला जो गरीब रहिवासी आहे, जो मूळ रहिवासी आहे, त्यांना इथनं हटवण्याचा प्रयत्न आहे, जो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मतदानाच्या निमित्तानं खरं तर मच्छीमार बांधवांची आठवण अनेक राजकीय पक्षांना होताना बघायला मिळते. पण अशा वेळेस जेव्हा मूळ मच्छीमार मार्केट आहे किंवा मच्छीमार आहेत त्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या अनेक मला असं वाटतं इथले लोकप्रतिनिधींचा अनुभव आता लोक घेत आहेत की आपलं काम झाल्यावर आपल्याकडे बघत नाही. आता इलेक्शनच्या वेळेला येतील, पैसे वाटतील, पण लोकांच्या समस्या सोडवताना मनसेच असते हे आता लोकांच्या लक्षात आहे. बराबर है। हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई का मूल जो है मच्छी मार है और वही मार्केट हर वक्त हर जगह से मुंह हटाया जाता है, ऐसा दिखाई दे रहा है। आज आप वर्ली में आए हो, पीरामल के बाजू का मच्छी मार्केट निकालने की बात चल रही है, क्या आपको देखिए ऐसा है कि ये जो हमारे मच्छीमार बांधव है ये मुंबई के मूल रहवासी है, इनको हटाकर कोई विकास हमको नहीं चाहिए। अगर विकास करना है विकास करो, विकास के लिए विरोध नहीं है, लेकिन इनके पेट के ऊपर पैर देकर अगर विकास हो रहा है तो विकास हम होने नहीं देंगे। शाकाहारी मांसाहारी मुद्दा है एक जगह। दूसरी जगह है कि यहाँ पर मच्छी विक्रेता जो है उनके ऊपर कई सारे सवाल उपस्थित खड़े किए जाते हैं, उन पर फाइन भी लगाया जाता है। क्या शाकाहारी मांसाहारी मुद्दे को लेकर राजनीति हो रही है? नहीं, अगर ऐसी राजनीति करने की कोई कोशिश करेगा तो उसको हम हमारे स्टाइल से जवाब देंगे फिर। और मंगलवार को या सोमवार को जैसा टाइम मिलेगा हमको, हम इन सभी लोगों को जी साउथ वार्ड लेके जाएंगे। तर जागा हडप केली जाते असा मनसे नेते संदीप देशपांडेंनी आरोप लगावलाय। गरीब माणसांना हकलवण्याचा प्रयत्न केला जातोय, लोकप्रतिनिधी काम झाल्यावर पाहत नाहीत असा आरोप देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। मच्छीमार बांधव मूळ मुंबईकर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।